आजच्या भागाची सुरुवातच धक्कादायक होते। नागराजच्या तोंडून गुन्ह्याची कबुली ऐकताच सुमनच्या पायाखालची जमीनच सरकते। तिला जबरदस्त धक्का बसतो आणि ती स्वतःला सावरत किचनमध्ये जाते। तिच्या पाठोपाठ नागराजही येतो आणि तिला जाणीवपूर्वक सुनावतो। सुमन घाबरल्याचं नाटक करते, तर नागराज मुद्दाम काळजीवाहू असल्याचा सोंग आणतो। तेवढ्यात सायली आणि अर्जुन घरात येतात। अर्जुन सुमनची विचारपूस करतो, पण नागराज नेहमीप्रमाणे साळसूदपणाचा मुखवटा चढवतो। प्रतिमा सायली अर्जुनसाठी कॉफी बनवायला जाते। "बरं झालं तुम्ही आलात, माझंही एक काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो," असं सांगत नागराज तिथून निघून जातो। सायली आणि अर्जुन सुमनला तिच्या खोलीत घेऊन जातात। सुमनला रडू अनावर होतं। इथे उभं राहून त्या माणसाने खुनशी चेहऱ्याने गुन्ह्याची कबुली दिली, असं ती सांगते। तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि सुमनबद्दल चिंता व्यक्त करते। अर्जुन तिला शांत करत परिस्थिती समजावतो। यानंतर सुमन सायली अर्जुनला नागराजचा व्हिडिओ दाखवते। दुसरीकडे सचिन साक्षीकडे जातो आणि तिला सिनेमा व जेवणाचा प्लॅन सुचवतो। इकडे अर्जुन सायली व्हिडिओ सुरू करण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही केल्या चालू होत नाही। नागराजला आधीच काहीतरी कळलं असेल का, अशी शंका सायली व्यक्त करते। अर्जुन अखेर प्रयत्न करून व्हिडिओ सुरू करतो। व्हिडिओत नागराज गुन्ह्याची कबुली देताना दिसतात। सायली आणि अर्जुन हादरून जातात। "हे आता मी सिनियर आणि पोलिसांपासून लपवू शकत नाही," असं अर्जुन ठामपणे सांगतो। मात्र सायली त्याला थोडा थांबायला सांगते। आता नागराजला थेट जेलमध्ये मीच पाठवणार, असा निर्धार अर्जुन करतो। नागराज काकांचे 100 अपराध भरलेत, आता त्यांची सुटका नाही, असं सायली ठामपणे म्हणते। पुढे अस्मिता सचिनच्या विचारांनी अस्वस्थ होते। कल्पना तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते। त्याचवेळी प्रिया नागराजला फोन करते आणि सायली अर्जुन दिवसभर घरी नसल्याचं सांगते। पण नागराज प्रियाला धक्का देत सांगतो की दोघंही इथेच आले होते। नागराज पुन्हा घरी येतो आणि सायली अर्जुनला सांगतो, "तुम्ही सुमनची काळजी करू नका, तिची सेवा मीच करेन." अचानक सुमनचा तोल जातो आणि नागराज जबरदस्तीने तिला जवळ धरतो। हे पाहून अर्जुन संतापतो। घराबाहेर पडताच तो थेट पोलिसांना फोन करतो आणि ठाम आदेश देतो, "आत्ताच्या आत्ता रविराज किल्लेदारांच्या घरी जा आणि नागराजला अटक करा."